हाय, हॅलो, नमस्कार. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 1 जानेवारी, नवीन वर्षाचा पहिला दिवस. 1 जानेवारी 2026ची सुरुवात गुरुवार ह्या दिवसापासून झालेली आहे, म्हणून आजची सुरुवात तर ही मस्तच असणार. हे बघू शकता आमचा जिमी, तर आमचा पेट डॉग आहे. खाली असतो तो, आणि खाली असं छानसं असं गार्डन आहे आमच्या घरी. त्यामुळे मी आज दिवसाची सुरुवात मस्त अशा गार्डनमध्ये फुलं तोडण्यापासून केलेली आहे. तर पूजा करायची होती, कारण टिफिन नंतर द्यायचं होतं मुलांना. त्यामुळं आज पहिल्या दिवशी लवकर पूजा करावी म्हणून मी लवकरच उठले. बाकीचे सगळे काम आवरून वगैरे घेऊन त्यानंतर मी खालती जाऊन गार्डनमधलीच आमची सगळी फुलं असतात. बऱ्यापैकी झाडं आहेत. इथे बघू शकता, हे आहे नारळाचं. ह्या वर्षीच म्हणजे फर्स्ट टाईमच नारळ आलेले आहेत. बघू चार पाच आहेत वाटतं. आणि हे आहे लिंबाचं झाड. दिसते का नाही तुम्हाला नाही माहिती. हे बघू शकता, इथे लिंबूसुद्धा लागलेत. खूप वर्ष झाली आता याला, जवळपास 7-8 वर्ष झाली असतील लावून. कढीपत्त्याचं आहे. आणि ही तुळस तुळस अगदी म्हणजे खूप छान तुळस येतात आमच्या घरी. 4-5 तरी झाडे आहेत असे मोठे मोठे तुळशीचे. त्यानंतर इथं झोका आहे, ही पिवळ्या फुलांची. आणि नुकतंच आम्ही आत्ता सोनचाफा लावलेला आहे. तर सोनचाफासाठी फुलं बहरून येण्यासाठी किंवा झाड अजून टवटवीत येण्यासाठी काही जरी तुम्हाला माहिती असेल तर झाडाला काय द्यावं, कुठली खतं द्यावीत तर मला नक्की सांगा. त्यानंतर मी सगळे फुलं वगैरे घेऊन वरती आले. महाराजांचा अभिषेक केला, कारण वर्षाची सुरुवातच इतकी सुंदर झालेली आहे ना, तर काय करू काय नाही असं झालेलं होतं. आणि जेव्हा आपण सकाळी पूजापासनं दिवसाची सुरुवात करतो ना, तर दिवस अगदीच सुंदर जाणारच, त्यात प्रश्नच नाही. तर खूप दिवसापासनं डेली व्लॉग शेअर करावा असं ठरवत होते. तर आज मुहूर्त भेटलेला आहे, कारण आज नवीन वर्षानिमित्त मी आजपासनं डेली तर नाही होत, पण 4-5 दिवसातनं एकदा मी नक्की एक व्लॉग अपलोड करणार आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की जाऊन बघत जावा. त्यानंतर मी महाराजांना अभिषेक केला. मग मी स्वयंपाक केली. ही बघा फुलं आहेत. ही कालच म्हणजे माझ्या नंदेच्या मिस्टरांचा बड्डे होता, ते आले होते, तर त्यांच्यासाठी बुके आणलेला होता. तर त्या बुकेतली फुलं मी काढून अशी काच सटवलं. मला प्रचंड फुलं आवडतात, काय करू आणि काय नाही असं होतं. आणि हे ताजे मटारसुद्धा मी आणले होते, कारण स्टोअर करायचे आहेत मटार. बरेच दिवस टिकतात. ह्या दिवसात सीझन वाईज जर ते आपण स्टोअर करून व्यवस्थित ठेवले ना, तर त्याला काहीच होत नाही. त्यानंतर ही बोरं वगैरे मुलांसाठी खाण्यासाठी आणलं होतं. तर अशी मस्त अशी सुरुवात झाली. मी स्वयंपाक केला, फ्लावर भाजी, चपाती, आणि आपण म्हणतो ना ते रव्याचा शिराचाच मी नैवेद्य दाखवला आज, कारण माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती. सर्दी खोकला असं थोडेसे प्रॉब्लेम होते. त्यामुळं साधा सोपा असा बेत बनवला. तो व्हिडिओ काढायचा राहून गेला. देवाला नैवेद्य दाखवलं, मग आम्ही जेवण केलं. मुलांना डब्बेसुद्धा पाठवले. शाळा करून मुलं घरी आल्यानंतर न्यू इयर सेलिब्रेशन करायला आम्ही थोडासा वेळ बाहेर गेलो. खरं तर महाराजांच्या दर्शनासाठीच जायचं होतं अक्कलकोटला, कारण गर्दी खूप असणार आहे आणि रात्र पण झाली होती, त्यामुळं आम्ही नाही जाऊ शकलो. असा काही सुंदर असा दिवस गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.